ड्रेस कोड आहे. माझ्यासारखा ड्रेस कोणी घातलाय का इथे? माझी विशिष्ट ज्वेलरी आहे, बरोबर. माझा विशिष्ट रंग आहे, माझी विशिष्ट बोलण्याची पद्धत आहे, बरोबर. हा माझा मेकअप आहे. माझ्या ज्वेलरीमध्ये शूज येऊ शकतात, चपला येऊ शकतात, कोल्हापुरी चपला येऊ शकते, साधी चप्पल येऊ शकते, अनवाणी पायाने मी चालू शकतो. अनवाणी पायाने चालणं सुद्धा हा मेकअप म्हणजे आहे त्यापेक्षा व्यक्तीमध्ये झालेला बदल, बरोबर. तर मग माझा मेकअप कोणाचा आहे? माझा मेकअप एका ट्रेनरचा आहे. कोणाचा मेकअप आहे? ट्रेनर किंवा टीचर. असं बघितलं की लोक म्हणतात की हे सर आहे, ते टीचर आहे. मी दारू पिऊन आलो, मळलेले कपडे घालून आलो, केस विस्किटलेले, कपडे फाटलेले, हातावरची बाट आणि तीन बसलो. माझं लेक्चर ऐकाल का? तुम्ही म्हणाल का हे सर आहे? तो काय म्हणाल? हा तो नाही, दारुड्या. म्हणजेच दारुड्या सुद्धा हा एक मेकअप. जर तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, तुमच्या घरातल्या नातलगांना एका नाटकात भाग घ्यायचा, एक गॅदरिंग मध्ये भाग घेतला आणि कसला रोल करायचा आहे? दारुड्याचा रोल करायचा आहे. कोणाचा रोल करायचा आहे? पण त्याला काय काय कराल तुम्ही? फाटके कपडे, हातामध्ये त्याची ज्वेलरी काय? बॉटल. त्याची काय झाली? दारुड्याची ज्वेलरी, बरोबर. चालण्याची पद्धत कशी असणार? वेडी वाकडी चालण्याची पद्धत. आणि असं तो वेडा वाकडा चालला, फाटलेले कपडे घातले, त्या पद्धतीने चालला आणि त्यांनी परफॉर्मन्स दिला आणि लोकांना वाटलं वा किती छान दारुड्याची ऍक्टिंग. तो झाला त्याचा दारुड्याचा मेकअप. किंवा शेतकऱ्याचा मेकअप. कसं करणार शेतकरी? बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज. एखादा मुलगा समोरून आला, बघा छत्रपती शिवाजी महाराज, कधी म्हणणार? त्याचा तसा मेकअप असेल, बरोबर. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ताराबाई, झाशीची राणी, महात्मा गांधी, हे झाले मेकअप. तसाच एक झाला ब्रायडल. ब्रायडल म्हणजे कोण? नवरी. ती गोरी असेल, काळी असेल, कशी पण असेल, ती नवरी दिसली पाहिजे. जे दिसणार ते त्याला आपण म्हणणार मेकअप. आपल्या डोक्यात फक्त आपण एकच डोकं ठेवलंय, ब्रायडल. एवढं मला आलं म्हणजे मला जगातलं सगळं आलं आणि आता याच्यापेक्षा कोणाला काही येत, हे डोक्यात आपण ठेवतो म्हणून आपण मागे राहतो. हे फक्त ब्रायडल डोक्यात घेऊन येतो आणि मग क्लास 60 दिवसाचा झाला म्हणून आपला क्लास संपला असं आपल्याला वाटतं.